जे तरुण नोकरीची संधी शोधत आहेत आणि ज्यांना राज्याच्या विकासात हातभार लावायचा आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे CM फेलोशिपची. ही फेलोशिप काय आहे, इथे हे विद्यार्थी काय काम करतात, कसं काम करतात, हे सगळं आपण या लाईव्हमधनं समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही आत्ता लाईव्ह आहात तर थोडे आणखीन वेळ, एक 15-20 मिनिटं आमच्याबरोबर लाईव्ह राहा. CM ऑफिसमधले अनेक अधिकारी आपल्याशी या संदर्भात बोलणार आहेत. सर्वात प्रथम आपण भेटणार आहोत कौस्तुभ धवसे सरांना. सर नमस्कार. नमस्कार सर, ही फेलोशिप जी आहे त्याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगा. नेमकी काय आहे ही फेलोशिप? हा एक खूप महत्त्वपूर्ण प्रकल्प आपण 2 वर्षाआधी सुरू केला होता. त्याचं मूल तत्व असं की आपण जास्तीत जास्त पार्टिसिपेशन जे आजचे तरुण आहेत त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये करण्याचा हा एक ॲम्बिशियस प्रकल्प आहे ऑनरेबल CM साहेबांचा. आणि त्याच्या मागची कल्पना अशी आहे की आपण जे प्रोग्रॅम्स राबवतो किंवा जे आपण प्रकल्प राबवतो किंवा जे आपण पॉलिसीज डिझाईन करतो त्याच्यात आपल्याला इम्पॉर्टंट एक्सटर्नल इनपुट यूथचा मिळावा. कारण आज महाराष्ट्राच्या लोकसंख्येत 67% 27 इयर्सहून कमी लोकसंख्या आपली आज महाराष्ट्रात आहे यूथची. त्यामुळे त्यांचं पार्टिसिपेशन पॉलिसी मेकिंगमध्ये खूप गरजेचं आहे. म्हणून आम्ही हा एक ॲम्बिशियस प्रकल्प राबवला सुरुवात केली आणि त्याला 2 वर्ष पूर्ण झाले आहेत. ओके सर, आत्ताचा जो हा प्रकल्प आहे सरांचा ॲम्बिशियस प्रकल्प असं म्हणून तुम्ही आता मला सांगितलं, तर याच्यात विद्यार्थी आणि तरुणांना कशी संधी आहे? ह्याच्यात आपण एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया ठेवलेला आहे. त्याच्यात आपण साधारण 21 ते 24 या वयोगटातल्या मुलांना आपण सहभागी करण्याची आपली इच्छा आहे. ह्याचं कारण असं की हा जो वयोगट आहे तो एक इन्कल्केटिव्ह वयोगट आहे. या वयोगटात जे आपण कॉर्पोरेट संस्कार किंवा गव्हर्नमेंटचे संस्कार होतात असा एक वयोगट असल्यामुळे त्या वयोगटाला आपण एनकरेज करून त्याचं पार्टिसिपेशन आपण CM फेलोशिप प्रोग्राममध्ये घेतोय. सर, 2 वर्षांपासून हा प्रोग्राम तुम्ही पाहत आहात, तर तुमचा अनुभव कसा आहे? अतिशय चांगला आहे. इनफॅक्ट 2 वर्षात आपल्याला खूप चांगले तरुण महाराष्ट्रातले या प्रोग्राममध्ये मिळाले आणि ते मिळाल्यानंतर आपल्याला एक असं जाणवलं की त्यांचे जे आयडियाज आणि त्यांचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट्स आपण इकडून जाऊ शकतो. ते प्रोजेक्ट्स आपण इम्प्लिमेंट करण्यासाठी CM साहेबांनी त्याला एनकरेज केलं आणि त्याचे आम्ही ग्रुप्स बनवले. म्हणजे टोटल जेवढे स्टुडंट्स आम्ही घेतो तर ते व्हेरियस डिपार्टमेंट्स आम्ही ते स्टुडंट्स डिस्ट्रीब्यूट करतो आणि ह्याला आपण यूथ फेलोज म्हणतो आणि CM यूथ फेलोज. आणि त्यांना आपण अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असेल किंवा MMRD असेल किंवा CMचं वॉर रूम जे आम्ही चालवतो त्याच्यात आपण त्यांना सहभागी करून घेतो आणि ते सहभागी करून घेतल्यानंतर आपण त्यांना व्हेरियस प्रोजेक्ट्समध्ये त्यांचं पार्टिसिपेशन आज आम्ही एवढं सक्सेसफुली जेवढे सगळे प्रकल्प राबवले आहेत त्याच्यात सर्वात मोठा वाटा या तरुणांचा आहे. कारण त्यांचे एनर्जी, त्यांचं डायनॅमिक बिहेवियर, त्यांचा विचार या सगळ्यांची अंमलबजावणी आपण या प्रकल्पात करतो. सर, हे तरुण जे आहेत ते राज्याच्या वेगवेगळ्या भागातून असतात? हो, इनफॅक्ट खूप मोठं पार्टिसिपेशन राज्याच्या कानाकोपऱ्यातनं आहे. रिमोट एरियाजमधनं खूप मोठं पार्टिसिपेशन आहे आणि आम्हाला जो सर्वात मोठा ह्याचा फायदा झाला आहे तो असा आहे की रिमोट एरियाजमध्ये पार्टिसिपेशन असल्यामुळे जे तिकडचे जे फंडामेंटल इश्यूज आहेत वॉटरचे असू दे किंवा कॉन्झर्वेशनचे असू दे त्या सगळ्यांचा आपण फायदा घेऊ शकतो, त्यांच्या नॉलेजचा फायदा घेऊ शकतो आणि ते पॉलिसी मेकिंगमध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकतो. ओके, आपल्याबरोबर आत्ता होते कौस्तुभ धवसे सर आणि आपण भेटणार आहोत या प्रकल्पाशी जोडलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी प्रिया खान यांना. हाय मॅडम, आम्हाला समजून घ्यायचं या फेलोशिप प्रोग्रामचं जे आपण काम करतो आहे त्याला कसा रिस्पॉन्स मिळतो आहे 2 वर्षांपासून? या फेलोशिपला मिळणारा उत्साह प्रचंड आहे. जो रिस्पॉन्स मिळतो आहे तो आम्हाला जवळजवळ 5,000 युवकांनी आत्तापर्यंत संपर्क साधलेला आहे आणि म्हटलेलं आहे की त्यांना या फेलोशिपमध्ये सहभागी व्हायचं आहे. ॲप्लिकेशन प्रोसेस सध्या सुरू आहे आणि ॲप्लिकेशनमध्ये काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत, पात्रतेचे काही निकष आहेत. तर त्यामुळे त्या पात्रतेचे निकष पार करत करत काही ॲप्लिकेशन्स आता सक्सेसफुल झालेली आहेत. म्हणजे साधारणपणे 2,500 मुलांचे आत्तापर्यंत ॲप्लिकेशन सक्सेसफुल झालेले आहेत. बापरे, आणि यातले किती सिलेक्ट करणार आपण? 50 सिलेक्ट करणार फक्त. मग किती टफ असेल हे तुमच्यासाठी? टफ तर आहेच, त्यामुळेच आम्ही एक ऑनलाईन एक्झाम घेतो. आता 22 तारखेपर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशनची मुदत आहे. ती मुदत एकदा संपली की 2 जुलैला ऑनलाईन एक्झाम होईल आणि त्या एक्झाममधून जे 200 हायेस्ट टॉपर्स आहेत
त्या टॉपर्सचे मग इंटरव्ह्यूज घेतले जातील आणि त्यातून आपण 50 सिलेक्ट करू. ओके. इंटरव्ह्यू, परीक्षा ह्या सगळ्यांमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातनं येणाऱ्या मुलांना आपण काय पाहतो, म्हणजे काही एक्स फॅक्टर कुठला असा बघतो? ऑनलाईन एक्झाम जी आहे ती बेसिकली एलिमिनेशनसाठीची प्रोसेस आहे. तर त्यामुळे त्यामध्ये आपण 50% वेटेज हे त्यांचं जनरल नॉलेज, करंट अफेअर्स याच्यासाठी ठेवलेलं आहे आणि बाकी मग इंटेलिजन्स टेस्ट, लँग्वेज वगैरे यासाठीचं 50% वेटेज आहे. इंटरव्ह्यूजमध्ये आम्ही बेसिकली हे पाहतो की अर्ज किती आहे, म्हणजे समाजासाठी काही करण्याची, राज्याच्या विकासात सहभागी होण्याची अर्ज किती आहे. म्हणजे केवळ नोकरी करायची म्हणून हा फेलोशिप जॉईन करायचे असा अप्रोच घेऊन जर कोणी येणार असेल तर तसं अपेक्षित नाही आहे. इथे त्या शिकण्याच्या खूप संधी आहेत, त्या संधी घेतल्या पाहिजेत. वेगवेगळ्या लोकांशी भेटण्याच्या संधी आहेत, संस्था पाहण्याच्या संधी आहेत. त्याच्याबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काम करता येणार आहे या मुलांना आणि काही राज्याच्या विकासात हातभार लावण्याची, काही करून दाखवण्याची ही संधी आहे. तर ज्यांच्यामध्ये करण्याची अर्ज आहे, उत्साह आहे, क्रिएटिव्हिटी आहे, मेहनतीची तयारी आहे, असे युवक आम्ही पाहतो या कार्यक्रमासाठी. हे जे विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या राज्याच्या कानाकोपऱ्यातनं येतात, तर सर्वाधिक रिस्पॉन्स कुठल्या जिल्ह्यातनं किंवा कुठल्या भागातनं असं काही आहे का? शहरी भागातून जास्त रिस्पॉन्स येतो, त्यामुळे मुंबई, पुणे, नागपूर अशा सगळ्या याच्यामध्ये रिस्पॉन्स चांगला, त्या इथून संख्या जास्त असते ॲप्लिकंटची. पण अगदी राज्यभरातून म्हणजे गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातून सुद्धा आपल्याला ॲप्लिकेशन्स येतात. आणि यावेळेस आम्ही एक्झामिनेशनची सेंटर्स जी आहेत ती दिल्ली आणि बँगलोर इथे पण दिलेली आहेत. त्यामुळे म्हणजे देशभरातून ॲप्लिकेशन्स आलेली आहेत. म्हणजे अगदी जम्मू काश्मीरपासून ते केरळपर्यंतच्या राज्यातून पण ॲप्लिकेशन्स यावर्षी आलेले आहेत. पहिल्यांदा आपण हा प्रयोग करतोय की राज्याच्या बाहेर आपण एक्झामिनेशनची सेंटर्स दिली आहेत. ओके मॅडम, 2 वर्ष तुम्ही या एका प्रोजेक्टवर काम करताय, तुमचा अनुभव कसा आहे वैयक्तिक? माझा व्यक्तिगत अनुभव अतिशय एन्करेजिंग आहे. म्हणजे आम्ही जेव्हा इथे कौस्तुभ किंवा मी जॉईन केलं हे गव्हर्नमेंट, त्यावेळेस असे तरुण चेहरे, म्हणजे तरुण मुलं ह्या प्रशासनात दिसतच नव्हती. पण आत्ता तुम्ही जर पाहिलं म्हणजे मंत्रालयात तुम्ही कधीही एक सहज फेरफटका पण मारलात तर तुम्हाला एवढी तरुण मुलं इथे काम करताना दिसतील, उत्साहाने मीटिंग्समध्ये सहभागी होताना, प्रोजेक्ट्सवर काम करताना वेगवेगळ्या. आणि प्रशासनाकडून मिळणारा रिस्पॉन्सही खूप चांगला आहे. म्हणजे पहिल्या वर्षी सगळ्यांनाच थोडी धाकधूक होती की काय करायचं या मुलांचं, कसे कॉन्ट्रीब्यूट करतील हे, यांना नक्की काय काम द्यायचं. पण आता ओव्हर द इयर्स म्हणजे माझ्याकडे अशी मागणी येत असते वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडून की आम्हालाही फेलो हवे आहेत. त्यामुळे दोन्हीकडून ॲक्सेप्टन्स म्हणजे युवकांकडून मिळणारा प्रतिसादही आणि त्याचबरोबर प्रशासनाकडून या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसादही दोन्हीही खूप एन्करेजिंग आहे. मॅडम, ऑनलाईन प्रश्न आहेत की हे काम जे आपण करतो ते आपण म्हणजे त्याचे आपण आपल्या पगार देतो का मुलांना आणि अनुभवाचं आपण काही सर्टिफिकेट देतो का? हा 11 महिन्यांचा कार्यक्रम आहे. त्याला आपण स्टायपेंड देतो. दरमहा 35,000 रुपये स्टायपेंड आहे आणि 5,000 रुपये त्यांचा जो काही प्रवास खर्च किंवा काही आहे, त्यांना प्रवास करावा लागेल, या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जावं लागेल, राज्यात फिरावं लागेल, तर त्यासाठीचा 5,000 रुपये प्रवास खर्च आहे. असं 40,000 रुपये दरमहा त्यांचं मानधन होतं. आणि ॲट द एंड ऑफ द प्रोग्राम, कार्यक्रम संपल्यानंतर आपण एक मुख्यमंत्र्यांच्या सहीचं त्यांनी कार्यक्रमात सहभागी झाल्याचं सर्टिफिकेट एक देतो. किती छान. मॅडम, आणखीन एक माझा असा प्रश्न आहे की दरवर्षी आपण नवीन मुलं घेतो, तर मग आधीच्या वर्षाची ही जी मुलं आहेत ते काय करतात, त्यांचं पुढे आपण कसं? मला असं वाटतं की हे प्रश्न तुम्ही त्या फेलोजना विचारले पाहिजेत, कारण ते जास्त सांगू शकतील की ह्या फेलोशिपचा उपयोग त्यांना कसा झाला आणि त्यांचे फ्युचर प्लॅन्स काय आहे. ओके. आणखीन आपल्या सगळे हे फेलोज इथे बसलेले आहेत आणि खूप उत्साही चेहरे आहेत ॲक्च्युली, आणि ते इंग्लिश, हिंदी, मराठी अशा तिन्ही भाषांमध्ये बोलतात असं मगाशी त्यांनी सांगितलं. माझ्याकडचा एक प्रश्न आहे तुम्हाला की राज्यात ही मुलं जेव्हा फिरतात तेव्हा त्यांनी काय करणं अपेक्षित आहे आणि आपण त्यांना काही नेमून देतो का काम? ओके. ते ज्या डिपार्टमेंट्सबरोबर काम करणार आहेत किंवा ज्या अथॉरिटीसोबत काम करणार आहेत त्या अथॉरिटीला कोणत्या प्रकारच्या कामाची गरज आहे आणि या फेलोजकडे कोणत्या प्रकारचे स्किल आहेत किंवा त्यांचं शिक्षण कोणत्या प्रकारचं आहे याच्यावरून त्यांच्या कामाचं स्वरूप ठरतं. म्हणजे एखाद्या बाबतीत असं असू शकेल की पॉलिसी रिसर्च, एखादी गव्हर्नमेंटला नवीन पॉलिसी तयार करायची तर त्याच्यासाठी आवश्यक रिसर्च हे फेलोज करू शकतील. एखाद्या वेळेस असं असू शकेल की एखादी शासनाची योजना आहे तर त्या योजनेचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं आहे त्याचं मॉनिटरिंग करायचं असेल, त्यासाठी त्यांनी राज्यभर फिरणं अपेक्षित असेल. असं कामाचं स्वरूप वेगवेगळं राहू शकतं.
ओके, किती छान. म्हणजे मला असं वाटतंय की मी जर त्या काळात त्या वयात असते तर आता मला ही संधी मिळवता आली असती. अर्थात मी त्याच्यासाठी ऑनलाईन परीक्षा पास होणं गरजेचं होतं, इंटरव्ह्यूमध्ये पास होणं गरजेचं होतं, समाजसेवेची आवड मला आहे, पण ह्या 2 गोष्टी फार मॅटर करतात आणि हे विद्यार्थी त्यातनं पात्र झालेले आहेत म्हणून ते आज इथे CMच्या वॉर रूममध्ये बसू शकतात किंवा बसलेले आहेत. सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे, 1 दिवसाचा मुख्यमंत्री, आपण पिक्चर बघून खूप इम्प्रेस झालो होतो, पण मुख्यमंत्री होणं आणि मुख्यमंत्री कार्यालयात काम करणं हे खूप टफ आहे. सर, किती टफ असतं हे? टफ म्हणण्यापेक्षा एक जोश लागतो, एक पॅशन लागतं आणि सर्वात महत्त्वाचं की आपल्या स्टेटसाठी किंवा आपल्या देशासाठी काहीतरी आपल्याला एक कॉन्ट्रीब्यूट करण्याची एक अप्रतिम संधी तुम्हाला मिळते. त्या संधीचं चीज करून आपले जे विषय आहेत, पाण्याबद्दलचे विषय असतील किंवा अर्बन डेव्हलपमेंटचे विषय असतील, त्या विषयात तुम्हाला सिनियर ऑफिसर्सबरोबर काम करण्याची एक संधी मिळते आणि ते संधी व्यवस्थित त्याचा वापर करून तुम्ही शिकू शकता. आणि ॲडमिनिस्ट्रेशन हे बाहेर आपण खूप म्हणजे जनरली आपण फेसबुकवर पण बघतो किंवा ट्विटरवर बघतो की गव्हर्नमेंटचं जनरली क्रिटिसिझम होतं की गव्हर्नमेंट ॲक्शन घेत नाही किंवा गव्हर्नमेंटला डिलेज असतात. तर ह्याची पहिली गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटचं फंक्शनिंग कसं आहे आणि त्याच्यात काय ऑब्जेक्टिव्ज आहेत गव्हर्नमेंटचे, आणि जेव्हा तुम्ही पब्लिक मनी वापरता तेव्हा किती व्यवस्थित आणि प्रोसेस तुम्हाला फॉलो करावा लागतो, ह्याच्यामुळे एक इम्पॉर्टंट डिसिप्लिन मिळते. माझा अनुभव असा आहे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स आणि कॉर्पोरेट ॲजिलिटी, म्हणजे कॉर्पोरेटमध्ये जे तुम्हाला एक फ्रीडम मिळतं किंवा एक इंडिपेंडन्स मिळतं आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स, या दोघांचं एक कॉम्बिनेशन हा फेलोशिपचा एक इम्पॉर्टंट आउटपुट आहे. त्यामुळे जे फेलोज इकडून निघतील ते एक इन्फॉर्म्ड आणि खूप अतिशय म्हणजे एक्सपिरियन्स्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स सिटिझन्स म्हणून बाहेर निघतील. त्यांना ॲडमिनिस्ट्रेशनच्या कामाचा चांगला अनुभव असेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो अनुभव घेऊन ते त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रात चांगलं प्रगती करू शकतात. सर, एक प्रश्न आहे असा ऑनलाईन आलेला. ऑनलाईन काही प्रश्न आहेत. कौस्तुभ श्रीकांत म्हणून विचारतो की कॅन पर्सन विदाउट वर्क एक्सपिरियन्स बी एलिजिबल फॉर अप्लाय? माझ्या मते सध्या आपण 1 वर्षाचा एक्सपिरियन्स हा एक मॅन्डेटरी ठेवलेला आहे आणि पण कौस्तुभ फ्रॉम वन कौस्तुभ टू अदर कौस्तुभ श्रीकांत, तू काय करू शकतोस की जर का इफ यू हॅव इंटर्नशिप एक्सपिरियन्स किंवा तुला जर का एक कुठे तू ड्युरिंग इंजिनिअरिंग किंवा ड्युरिंग कोणत्याही प्रकारचा जेव्हा तू प्रकल्प केला असतील तर तो एक्सपिरियन्स पण आपण गृहीत म्हणजे वी कॅन टेक इट इन टू कॉग्निझन्स. अजून एक आहे प्रश्न ऑनलाईन आहे जो त्याच्यामध्ये असं विचारता आहेत ते की आफ्टर फेलोशिप कम्प्लिशन इज देअर गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युशन अपॉर्च्युनिटी? There is black and white, there is no. So it doesn't culminate into a job. So to answer your question, it doesn't culminate into a job, but yes, there are opportunities created within government where government hires people from the private sector, and you should look out for such opportunities, and there are enough opportunities of this nature. In fact, when you are a CM fellow, you have a great reputation, so you will not have an issue with job or setting yourself in the society. प्रिया खान मॅडमना प्रश्न आलेला आहे की एलिजिबिलिटी जी आहे ती आणखीन थोडी क्लिअर करा म्हणून. एलिजिबिलिटी अगदी आपण बेसिक क्रायटेरिया ठेवलेला आहे. वय आपल्याला 21 ते 26 वर्ष हवं आहे, ग्रॅज्युएशन हवं आहे, फर्स्ट क्लास हवं आहे ग्रॅज्युएशनला, आणि 1 वर्षाचा अनुभव. एवढीच एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. हे क्रायटेरिया जे कोणी बसू शकत असतील ते सगळे या फेलोशिपसाठी अप्लाय करू शकतात. माझ्याकडे CM ऑफिसमधनं मागच्या वेळेस आलेली प्रेस नोट आहे, त्याच्यात 35,000 स्टायपेंड आहे आणि यावेळेस 40,000 आहे. तर ते वाढवलंय आणि का? नाही, स्टायपेंड 35,000च आहे. त्याच्यासोबत आपण 5,000 TADA म्हणजे त्यांना ट्रॅव्हल जे करावं लागतील ना, तर त्याच्यासाठीची प्रोव्हिजन म्हणून लमसम एक अमाऊंट दिली आहे. असं मिळून 40,000 एकूण मानधन होईल. मॅमला आणखी काही प्रश्न आहेत की अनुभव जे 1 वर्षाचा म्हणतात तेव्हा तो नेमका अनुभव 1 वर्ष कसा हवा आणि यंदाची डेडलाईन काय? यंदाची डेडलाईन ॲप्लिकेशनसाठीची 2 दिवसांवर आलेली आहे. 22 जून आहे आणि अनुभव कोणत्याही क्षेत्रातला चालेल.
म्हणजे आमच्याकडे एका शेतकरी मुलांनाही सुद्धा यावर्षी अप्लाय केलेलं आहे. त्याने असं म्हटलं की मी शेती केलेली आहे वर्षभर आणि तर मी अप्लाय करू शकतो का. आम्ही त्याला म्हटलं की जर तुझं सिलेक्शन झालं, इंटरव्ह्यूला पर्यंत तू पोहोचलास, मजल मारलीस, तर तुला फक्त एक ॲफिडेव्हिट द्यावं लागेल आणि म्हणावं लागेल की सेल्फ अटेस्टेशन त्याला हे करावं लागेल की त्याने 1 वर्ष शेतीचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे अनुभवाच्या बाबतीत आमच्याकडे कोणतेच रिस्ट्रिक्शन्स नाहीत. कोणत्याही प्रकारचा अनुभव, म्हणजे तुम्ही कॉर्पोरेटमधला असेल किंवा शेतीतला सुद्धा असेल, आम्ही सगळ्यासाठी ओपन आहोत. तरुणांना ही खूप छान संधी आहे. तुमच्यासाठी तुम्ही एलिजिबिलिटी लिहून घेतलेली आहे. 21 ते 26 वर्षांची वय असलं पाहिजे, 1 वर्षाचा कामाचा अनुभव असला पाहिजे, मग तो शेतीतला असेल किंवा मग कॉर्पोरेटमधला असेल. आपल्याबरोबर आणखीन एक विशेष कार्यकारी अधिकारी निधी कामदार आहेत आत्ता आपल्याबरोबर, त्यांच्याशी आपण बोलूयात. निधी, नमस्कार. आत्ता आपण हे सगळे विद्यार्थी पाहिलेले आहेत. आपण पहिल्यांदा डिसाईड केलं की देशभरातनं आपल्याकडे ॲप्लिकेशन्स आलेले आहेत, तर आपण हा क्रायटेरिया म्हणजे राज्याच्या ऐवजी देशातले कसं ॲक्सेप्ट करणार आहोत आणि आपण असं का डिसिजन घेतला? मेनली टॅलेंट आणि याला काही बाउंड्रीज नसतात आणि गव्हर्नमेंटमध्ये जे काही कामं असतात ते ऑलमोस्ट सगळीकडे सिमिलरच असतात. तर आम्हाला अशी इच्छा होती वी शुड गेट दी बेस्ट, आणि म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की वाय टू हॅव एनी काइंड ऑफ रेस्ट्रिक्शन्स. एनीबडी अँड एव्हरीबडी, कोणीही याच्यात सिलेक्ट झालं पाहिजे आणि आलं पाहिजे. आणि आम्हाला बेस्ट यूथ ब्रेन्स मिळतील आणि मग आमचं गव्हर्नन्स पण त्या प्रकारे बेस्ट परफॉर्म करेल. कारण यांचं जे अनुभव आहे आणि यांचे जे फ्रेश पर्स्पेक्टिव्ह ॲज द ऑनरेबल चीफ मिनिस्टर कॉल्स इट, तर त्याच्यामुळे बरीच मदत होते. आणि म्हणून आम्ही विचार केला की वाय टू जस्ट लिमिटेड टू महाराष्ट्र. विद्यार्थ्यांसाठी खरं तर हा प्रश्न असेल, पण ॲक्च्युली हे 2च वर्ष झालेले आहेत. त्यामुळे आता पहिल्या वर्षाचे जे विद्यार्थी आहेत ते त्यांचा कार्यकाल संपायचा आहे. त्यामुळे त्याच्यानंतर त्यांना ती अपॉर्च्युनिटी जी आहे ती जेव्हा ते शोधतील आणि त्यांना मिळेल तेव्हा ते आपल्याशी बोलू शकतील. पण मला वाटतं आत्तापासूनच त्यांना नक्कीच यांच्यापैकी कोणाला तरी कॉल आलेला असू शकतो की CM ऑफिसमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, तर पुढे त्यांना अपॉर्च्युनिटीज असू शकतील किंवा लोकांनी विचारलंही असेल. असे कोणी आहेत का विद्यार्थी? दुसरी बॅच. अच्छा. ऍक्च्युली याच्यात मी एक ऍड करते की गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये फ्रँकली स्पीकिंग सगळ्यांना असं होतं की हे कसं ॲक्सेप्टन्स याला कसं राहणार, कारण मॅक्सिमम मुलांची वय इज इक्वल टू द एक्सपिरियन्स ऑफ द ब्युरोक्रॅट्स ज्यांच्यासोबत ते काम करतात आहे. पण हे इतकं अमेझिंग याला रिस्पॉन्स मिळाला आहे की जेव्हा यांचे 11 महिने संपले, आता ही दुसरी बॅच संपते, आता 3rd बॅचकडे आपण जातो. तर जेव्हा फर्स्ट बॅचचे 11 महिने संपले तेव्हा ॲक्च्युली गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आणि डिपार्टमेंट्स 11 महिने झाल्यावर त्यांना असं वाटायला लागलं अरे आता आपण यांना मिस करूया. तर बऱ्याच डिपार्टमेंट्सनी आणि बऱ्याच ठिकाणी असे एफर्ट्स घेण्यात आले आणि मग ते तिथे सिलेक्ट झाले त्या डिपार्टमेंट्समध्ये फेलोशिपच्या नंतर. किती छान संधी आहे. म्हणजे 21 ते 26 वर्षांच्या तरुणांना नोकरी ची संधी नाही असं म्हणतो, पण इथे CM कार्यालयात काम करण्याची एक मोठी संधी आहे. मंत्रालयात येणं हे मला वाटतं प्रत्येकाचं आपलं स्वप्न असतं आणि ते स्वप्न जर कामाच्या स्वरूपात कामच मिळालं तिथे तर किती मोठं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होईल. गोल्डन अपॉर्च्युनिटी असं असेल. या मला वाटतं आपण विद्यार्थ्यांशी बोलूया. मी खूप बडबड केली. कोण कोण बोलणार आहेत? खूप जणांना त्यांना मगाशी खूप बोलायचं होतं आणि आम्ही सगळ्यांनी छोटे छोटे हात वर केलेले आहेत, पण त्यांना बोलायचं आहे. बोलूयात आपण. तुझा कसा एक्सपिरियन्स होता इथल्या कामाचा? एक्सपिरियन्स हा खूप चांगला होता. कमिंग फ्रॉम अ बॅकग्राऊंड विच वॉज नॉट रिली, मला नेहमी कधी असं पहिले वाटलं नव्हतं की गव्हर्नमेंटसाठी वगैरे काम करावं आणि पुढे पण असे काही प्लॅन्स नव्हते. पण इकडे आल्यानंतर इट हॅज बीन अ रेव्होल्युशन फॉर मी. लाईक पुढे जाऊन मी आता विचार करतो की गव्हर्नमेंट रिलेटेड सेक्टरमध्ये काम करावं. एवढा ह्या कामाचा इम्पॅक्ट मला जाणवला, पोटेन्शियल इम्पॅक्ट म्हणेन की कारण की गव्हर्नमेंटमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात जे इम्प्लिमेंट कधी होत नाहीत. पण ह्या गोष्टींचा जो पोटेन्शियल इम्पॅक्ट आहे, हा पोटेन्शियल इम्पॅक्ट इतक्या मोठा आहे की तुम्हाला कुठल्याच क्षेत्रामध्ये एवढा इम्पॅक्ट दिसत नाही. युअर इम्पॅक्ट इज रेस्ट्रिक्टेड आयदर टू युअर कंपनी ऑर टू युअर क्लायंट्स, दॅट्स इट. पण इकडे तुम्ही मंत्रालयात बसून काही पॉलिसी डिसिजन घेता आणि त्याचा इम्पॅक्ट हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये होतो. सो हा इम्पॅक्ट आणि तशा पद्धतीची काम करायला मिळाली. सो व्हेरी हॅपी अबाउट इट. तू म्हटलंस की तुला असं काही ठरवलं नव्हतंच गव्हर्नमेंटमध्ये काम करायचं, मग तू इथे कसा आलास? म्हणजे काय विचाराने इथे आला होतास? कधी कधी कसं असतं की आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये असं काम करायचं किंवा अशी काही प्री डिसाईड आयडियाज नसतात. पण देन आपल्याला कुठे वाटत असतं की गव्हर्नमेंटला लोक सांगतात की हे करत नाहीत, तसं करत नाही, आणि आपल्याला कसं वाटतं की कळवळून की आपण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करावं. पण आपल्याला
ना कुठला प्लॅटफॉर्म असतो किंवा ॲज अ मिडल क्लास पर्सन असं कुठला प्लॅटफॉर्म नसतं की आपण त्यांना जाऊन कॉन्ट्रीब्यूट करावं काही. आणि शासन हे एवढं मोठं आहे की या इतक्या लेवलवर कॉन्ट्रीब्यूट करणं म्हणजे शक्यच नसतं. पण ह्याच्यामार्फत मला असं वाटलं की 11 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण डिरेक्टली गव्हर्नमेंटबरोबर ॲज अ चीफ मिनिस्टर फेलो काम करणार, त्यांच्याबरोबर आपल्याला इंटरॅक्ट करायला मिळणार. सो त्या विचारांसंधीने मी इकडे आलो. मित्र, तुझं नाव? अनुज देशपांडे, मी वित्त विभागात आहे. एक मला महत्त्वाची गोष्ट इथे नमूद करायची आहे की त्याला असं कुठेही वाटलं नव्हतं की सरकारी यंत्रणेत काम करावं. मला वाटतं आपल्यापैकी अनेक तरुण असतील तरी ज्यांना वाटत असेल कॉर्पोरेटमध्ये काम करावं, सरकारीमध्ये सगळं जुनं म्हाताऱ्यांचा कारभार असतो आणि आपण तिथे जाऊन काय बदल करणार आणि कशाला जायचं, इतका विचित्र सगळं माहोल असतो. पण मला वाटतं ही अचीवमेंट आहे. एक विद्यार्थी, एक मुलगा, एक तरुण जरी असा विचार करतो की या कार्यक्रमात काम केल्यानंतर की नाही मला इथे काहीतरी काम करायचं आहे, त्याचं कधी स्वप्न नव्हतं पण तो आता त्या दिशेने झाला, ही खूप मोठी अचीवमेंट आहे. एक असा माणूस, एक असा तरुण जोडला जाणं ही सुद्धा खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे आपल्या सगळ्यांसाठी की एक चांगला माणूस असा विचार करणार की ज्याला काम करायचं आहे आणि तो जोडला गेलेला आहे. मला वाटतं की थँक्यू, तू आमच्यावर तुझं खरं मत शेअर केलं, रादर असं की मला असंच मी ठरवलं होतं आणि मला करायचं होतं. खूप छान, एकदम जेन्युअन वाटलं मला. आणि हिला सुद्धा बोलायचं आहे. हाय, व्हॉट इज युअर नेम? My name is Rutuja, and I'm one of those people who wanted to work in this sector forever. So I studied economics in college, and I got to work with the public finance management system of the entire state, which is a great opportunity for anyone who has just 1 year of work experience. And when I got to work with the state machinery, now that I want to study public policy further, I'll always have that kind of understanding that how to put a theory into its real context, especially in economics, because we talk a lot of theory but we don't know how it's applied. And I got to learn that through the fellowship. On the practical side, when I apply to a university or to an employer, they will always know that I have the familiarity and the knowledge of how the government functions, at least on a basic level, because of 1 year. So I think I've gained that through the fellowship, and I think I've managed to do some little bit towards implementing the outcome budget, which was a policy that I was working on. So I think I got this experience and it was amazing for me. ग्रेट अचीवमेंट फॉर हर ऑल्सो. मला तिच्याकडनं पण एक शिकायला मिळालंय की तिने सांगितलं की थिअरी म्हणजे आपण विद्यार्थी म्हणतो की साला कॉलेजमध्ये शिकवतात ते किती पुस्तकी असतं आणि आपल्याला कुठे वापरता येत नाही, कुठे आपण पाहत नाही, पण तिला ते करता आलं आणि तिने ते करण्याचा अनुभव घेतला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बजेटमध्ये कॉन्ट्रीब्युशन केलंय. मी बजेट काही वर्ष कव्हर केलेलं आहे, खूप टफ असतं, आणि तिने कॉन्ट्रीब्युशन केलेलं. ऍक्च्युली मुलींना त्यांचं वय विचारू नये पण मी तिला विचारते. I'm 22. बघा, 22व्या वर्षी तिला बजेटमध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्याची संधी मिळाली. मला वाटतं ज्यांना इकॉनॉमिकमध्ये इंटरेस्ट असे, लोक जे बजेटला नावं ठेवतात त्या सगळ्यांनी अशा पद्धतीचं काम किंवा अशा पद्धतीच्या फेलोशिपमध्ये जर सहभागी झाले त्यांना ही खूप छान संधी आहे की जे बजेटला नावं ठेवतात ते ऍक्च्युअली येऊन कळेल की किती बजेट करणं टफ असतं आणि कसं करायचं असतं. म्हणजे आपल्याला नावं ठेवायची आहे की त्याच्यात सहभागी व्हायचंय ते ठरवूयात. हाय, तुझं नाव? I am Umesh, and I would like to share my experience of why actually I wanted to join the fellowship. Sure. So basically, I had an undergrad in engineering before joining the fellowship, and I worked for a couple of years in the construction sector. But there in the corporate sector, as such, like my limitations were restricted to a particular project of sorts. Whereas I was interested more in like what should be developed and why it needs to be developed, rather than just how a particular set of infrastructure needs to be in place. So I thought this mandate essentially lies only with the government, and if you can get such an opportunity to see like how these sort of decisions are taken which sort of impact the development of a whole city, state or nation, then it's an opportunity like none other. So that's why I essentially joined the fellowship. And apart from that, there were other questions as well. In what particular capability would I want to work in eventually? Like, would it be from a corporate side, or would it be from the public service, or would it be through research? Because when you are in government, you might be in government, but essentially it gives you an opportunity to meet people from all the sectors and maybe help you find out which capacity you are the best fit. So I think that fellowship has answered some of these questions to an extent. आपलं कन्फ्युजन सोडवण्यासाठी सुद्धा त्याला त्याचं उत्तर मिळालं, त्याचं कन्फ्युजन सुटलेलं आहे. आपण असं म्हणतो की कॉर्पोरेटमध्ये खूप संधीज असतात, पण ही क्लिअर आत्ता की नसतात तशा संधी, तुम्ही रेस्ट्रिक्टेड असतात. आणि आपल्याला वाटत होतं की गव्हर्नमेंटमध्ये हे रेस्ट्रिक्शन असतं, पण इथे त्याला ते दिसलेलं नाहीये. मे बी जी अपॉर्च्युनिटी त्याला मिळालेली आहे, ज्या विभागात तो काम करतोय त्याच्यामुळे असेल कदाचित. हाय. हॅलो मॅडम, माझं नाव नितुल शाह आहे. मी कम्प्युटर इंजिनियर आहे आणि माझा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे
आहे. मी डिपार्टमेंट ऑफ IT मध्ये ॲज अ फेलो काम करतो आहे. या फेलोशिपमध्ये मला गव्हर्नमेंटच्या IT इनिशिएटिव्समध्ये कॉन्ट्रीब्यूट करायला भरपूर संधी मिळालेली आहे. त्याच्याऐवजी जे ऑलरेडी प्रोजेक्ट्स आहेत, मला माझ्या मेंटरने स्वतःहून प्रोजेक्ट्स आणि प्रोसेस इनिशिएट करायला फ्रीडम दिलं, तर तेही मला भरपूर आवडलं. अनलेस लाईक अन कॉर्पोरेट स्ट्रक्चर जिथे तुम्हाला एका कन्फाईन्ड एरियामध्ये एन्क्लोज ठेवतात की तुम्ही हाच काम केलं पाहिजे, एवढ्या टाईममध्ये केलं पाहिजे, तिथे तुमच्या इंटरेस्ट, फील्ड, इन्क्लिनेशन बघत नाही. तर इथे माझे इंटरेस्टप्रमाणे मला सांगितलं की तू स्वतःहून पण जे पण तुला वाटते तुम्ही फीडबॅक द्या आणि त्याप्रमाणे आपण प्रोसेस स्टार्ट करू. तर मला इमेन्स जॉब सॅटिस्फॅक्शन सांगू शकतो की मला मिळालं आहे जेव्हा मी माझे प्रोसेसेस इनिशिएट केले आणि ते कम्प्लीट झाले डिपार्टमेंट IT मध्ये. आणि ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे एका मॅक्रो लेवल्स महाराष्ट्राच्या स्टेट लेवलवरती तुम्ही जेव्हा पाहता की IT प्रोजेक्ट्स इथे इम्प्लिमेंट होतात आणि कसे डिसिजन्स घेतले जातात, दॅट फिलिंग इज अनपॅरलल्ड फ्रॉम व्हॉट वी गेट इन कॉर्पोरेट. सो मी सगळ्या यूथला आय गेस अर्ज करेल की तुम्ही या ऑपॉर्च्युनिटीला दोन्ही हाताने ग्रॅब करा आणि टेक इट ॲज लाईक यूज इट अँड इट विल बेनिफिट फॉर यू इन फ्युचर. मला वाटतं ह्यांच्यापैकी कोणालाही हे टेन्शन नाही की 11 महिन्यानंतर नोकरीचं काय, म्हणजे कॉन्ट्रॅक्टचं जे भीती असते ती आपल्या सगळ्यांना माहिती की कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर हे रिन्यू करण्यासाठी काय काय प्रयत्न करायचे किंवा होईल की नाही, हा सगळ्यांचा प्रॉब्लेम असतो, कॉर्पोरेट असेल किंवा इतर कुठेही असेल. पण मला वाटतं ह्यांना ते टेन्शन नाहीये, कारण त्यांनी जे मिळवलंय त्यांना माहिती आहे की आपल्या हातात हुकमी एक्का आहे, ते एक सर्टिफिकेट ज्याच्यावर मुख्यमंत्र्यांची सही आहे आणि तो जो अनुभव आहे ते कुठेही वापरू शकतात एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर. Hi, I am Vivek Chirania. I would want to say about my experiences here. Like as compared to, I have a two-year experience in corporate sector and in the startup sector as well. But in the corporate sector, what we have currently is like we have a very specific focus area of the project, like what Umesh said. The experiences that here, what I got was, it was very diverse and a very deep experience in a lot of different projects. For example, I worked in e-governance related project called the Aple Sarkar portal, wherein I was in kind of a project management role. Along with that, I worked in the analytics part, wherein you have a lot of data and you try to analyze what are the patterns in that. And along with that, I also got to work on a statewide awareness campaign and even at some point in the policy development work as well. So this kind of perspective we do not get in the private sector. So the experience that I got here was very unparalleled to any other opportunity that I would have got. जे ऐकताय त्यांना एक लक्षात येतंय का की म्हणजे आपण बॅरियर्स घेऊन अनेकदा सरकारी यंत्रणेशी जोडला जातो. आपल्याला वाटत असेल की या फेलोशिप या मुलांना काय अनुभव देत असतील, नुसतं बसवून घेत असतील, सरकारचा एक कार्यक्रम म्हणून दाखवतील की फेलोशिपमध्ये या मुलांना जॉईन केलेलं आहे. पण तसं नाहीये. ही मुलं यांच्या तोंडाने सांगतायत ना की ते वॉर रूममध्ये आहेत म्हणून, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं जे आपण चेहरा वाचू शकतो मला वाटतं, आणि ते आपण लपवू नाही शकत. त्यांचे डोळे सांगतायत, त्यांचा कॉन्फिडन्स सांगतोय की त्यांना खूप छान अनुभव मिळालेला आहे आणि बाहेर पडताना त्यांना काही म्हणजे खूप आनंद असेल आणि त्यांना सरकारी यंत्रणेत सहभागी करून घेतलं तर त्यांना तो दुपटीने असेल. यू लाईक टू शेअर? येस, माझं नाव अदिती गद्रे. एक मुद्दा मला वाटतं सगळ्यांच्या बोलण्यातनं सुटला, एक एक्सपिरियन्स शेअर करून म्हणजे इच्छिते की ह्या 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये आम्ही म्हणजे इव्हन काही फील्ड व्हिजिट्स दरम्यान एक शासनाच्या एखाद्या योजनेचा एखादा बेनिफिशियरी असो, म्हणजे इव्हन शेतकऱ्यांपासनं ते अशा वेगवेगळ्या व्यक्तींना आम्ही भेटलो. म्हणजे इव्हन अतुल कुलकर्णी असतील, ते त्यांची जी संस्था आहे त्याच्याबद्दलचं काम त्यांनी आमच्याशी शेअर केलं. डॉक्टर उदय निरगुडकर असतील किंवा सत्यजित भटकळ असतील. तर अशा वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज बरोबर पण आमचं इंटरॅक्शन ह्या फेलोशिप दरम्यान झालं आणि त्याच्यामुळे पण आमच्या सगळ्या म्हणजे आम्ही जो काही विचार करतो त्या विचारांना एक दिशा मिळाली मला असं वाटतं. नंतर इव्हन म्हणजे आम्ही सगळ्यांनी पाणी फाउंडेशनचं जे काम आहे त्याच्यामध्ये सगळ्या फेलोजनी श्रमदान पण केलं. तर ते पण एक म्हणजे तो पण एक वेगळा आनंद होता सगळ्यांसाठीच. आणि परत म्हणजे बऱ्याचशा ज्या काही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आहेत, नीरी आहे किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSC, अशा वेगवेगळ्या ठिकाणी पण आम्ही भेटी देऊन आलो आणि तिथल्या लोकांशी पण आमचं इंटरॅक्शन झालं. सो मला असं डेफिनेटली वाटतं की त्याचा आमच्या सगळ्यांचा पर्सनल लाईफमध्ये पण आम्हाला खूप जास्ती उपयोग झाला आहे आणि होईल पुढे. खूप महत्त्वाचा एक्सपिरियन्स आहे माणसांना भेटायला. म्हणजे मी जर्नलिस्ट आहे, मला माहिती आहे माणसांना भेटायला किंवा कुठल्याही यंत्रणेत जायला हजारो सुरक्षाचे बॅरियर्स असतात, हजारो इतर दुसरे ऑब्स्टॅकल्स असतात. आपण लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्या यंत्रणांपर्यंत पोहोचत नाही. आणि हा अनुभव या वयात मिळणं आणि ते सुद्धा अशा ठिकाणून जात आहे म्हणजे तुम्हाला वेलकम होणार, तुम्हाला जी हवी ती माहिती मिळणार. मी समजू शकते, जर्नलिस्ट म्हणून मला असं काहीतरी करता आलं पाहिजे, अशी काहीतरी संधी माझ्यासाठी पण असली पाहिजे असं मला वाटतंय. हाय,
What's your name and Hi. how you are feeling working in this? Yes. Hi, my name is Anish Jadhav. I'm a lawyer. Before joining the fellowship, I was working with a law firm. As a lawyer, a lot of work involves cases against the government. Everyone likes to criticize the government. But what I can say right now after the fellowship is all of us have a vantage perspective of how things function, how a decision can affect people. I think one point which everyone here has missed, that being a part of the fellowship, you get to know 49 other very talented and bright people. They are lawyers, they are engineers, they are management graduates, they are CAs, they are maths graduates. Some of them have gone ahead to go to Harvard. And after this, I can assure you that all of these talented people will be successful in the future because of this experience. हे मोजकेच आहेत. हे 50 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत, मी चुकत नसेल हा आकडा तर. ते हे मोजकेत म्हणजे असे 50 हिरे आपल्याला मिळालेले आहेत आणि जे कुठेही काम करतील तिथे तो हा अनुभव वापरतील आणि नक्कीच ते तिथे छान काम करतील. तर मला वाटतं कंपनीजच्या लोकांनी हा लाईव्ह बघायला पाहिजे. त्यांना लगेच आयते कॅन्डिडेट्स मिळाले असतील लगेच झपटायला. हाय. हाय, माय नेम इज यश किरकिरे अँड आय एम अ चार्टर्ड अकाउंटंट. मी KPMG म्हणून एका कंपनीमध्ये आधी काम करायचो आणि ते सोडून मी इथे जॉईन केलं. सो वन थिंग दॅट आय वॉन्ट टू से इज दॅट ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटिझन आपल्या सगळ्यांची ड्युटी आहे टू जस्ट अंडरस्टँड द वे गव्हर्नमेंट फंक्शन्स, आणि ते पण खूप लोकांना माहीत पण नाही आहे. सो आय थिंक दिस इज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी फॉर द यूथ टू ॲक्च्युली अंडरस्टँड हाऊ गव्हर्नमेंट फंक्शन्स अँड ऑल्सो ॲड व्हॅल्यू अँड ॲक्च्युली हेल्प अनदर पर्सन्स लाईफ. सो the impact that you can create through the government, you cannot create it through any institution. So I sincerely urge everyone to apply for this fellowship. It will definitely change your life. एक जिथे आपल्याला स्टेबल जॉब असतो तो सोडून आपण अनस्टेबल जॉबकडे शक्यतो वळत नाही. आपण असा विचार करतो. पण तू असा विचार केलास तर तुला काय वाटतं की तो चांगला जॉब होता की हे तुझं डिसिजन चांगलं आहे? नाही, डेफिनेटली हे डिसिजन चांगलं आहे. आय मीन सो कॉर्पोरेट लाईफमध्ये तुम्ही टू अ सर्टन एक्सटेंट तुम्ही काम करू शकता आणि टू अ सर्टन एक्सटेंट तुम्ही दुसऱ्यांच्या लाईव्हजना अफेक्ट करू शकतात. पण इथे जे मी 11 महिन्यात केलं असेल ते मी आय थिंक माझ्या KPMGच्या 3 वर्षात पण केलं नाही आहे. सो आय डेफिनेटली थिंक दिस इज अ गुड डिसिजन. मला आणखीन एक या लाईव्हच्या माध्यमातून सांगायचं आहे की हे जे सगळे विद्यार्थी आहेत हे 21, 22, 26 वर्षांचे आहेत. आपण म्हणतो की या युथला काही पडलेली नाही आहे, यांना पैसा कमवायचा आहे, मजा मारायची आणि मोठं व्हायचं आहे. पण मला वाटतं की त्यांनी ॲक्च्युअल काम केल्यामुळे त्यांच्या असं लक्षात आलं की हा पैसे पण हवे पण समाजासाठी सुद्धा काम करतात. तर ज्यांना पैसे कमवून समाजासाठी काम करायचं आहे त्यांच्याकडे फक्त 2च दिवस आहेत. आज मला वाटतं 20 तारीख आहे. 22 तारखेपर्यंतची संधी आहे. प्रिया खान मॅडम माझ्याकडे बघतायत. त्यांनी 2,500 फॉर्म आणि आणखीन 2,500 आले तर त्या बहुतेक मला मारतील. हाय, माझं नाव रोहन नातू. मी म्हणेन लर्निंगचे 2 भाग असतात. एक व्हॉट यू गेन फ्रॉम द एक्सपिरियन्स आणि दुसरा बाय ऑब्झर्विंग पीपल ऑर ऑब्झर्विंग द सिस्टीम. माझ्या कलिग्सने सांगितलं की त्यांच्या अनुभवातून कसं शिकायला मिळालं. मी सांगेन मला सिस्टीमकडून कसं शिकायला मिळालं ऑब्झर्व करून. ॲट माय एज ऑर एक्सपिरियन्स मला CMच्या मिटिंग्सना किंवा ॲडिशनल चीफ सेक्रेटरीच्या मिटिंगना, कलेक्टर, म्युन्सिपल कमिशनर यांच्याकडे इंटरॅक्ट करायला मिळालं, त्यांच्या मिटिंग्सना बसता आलं. वेन दे डिस्कस यू गेट टू नो व्हॉट्स त्यांची विजन काय आहे किंवा द वे दे प्लॅन, द वे दे लुक ॲट द स्टेट. आणि ही जी विजन असते त्यांचं डेव्हलपमेंटचं प्लॅनिंग असतं. दिस इज समथिंग टू सुपर्ब. द वे दे इंटरॅक्ट, त्यांच्या पॉलिसी मेकिंग कशा असतात, हा अनुभव माझ्या एजला मिळणं वॉज अ व्हेरी सुपर्ब थिंग फॉर मी. आणि मला पुढच्या लाईफमध्ये किंवा पुढच्या माझ्या कुठल्याही करिअर प्रोस्पेक्ट्समध्ये ह्या ज्या गोष्टी मला शिकायला मिळाल्याचा मला भरपूर उपयोग होईल किंवा एक जी विजन असते ती पण चेंज झाली आहे नक्कीच. गव्हर्नमेंट मीटिंग्स तू अटेंड केल्यास असं म्हटलं, तू काही सजेस्ट केलं होतंस आणि ते ॲक्सेप्ट झालं किंवा कुठेतरी इम्प्लिमेंट होताना दिसलं किंवा ते विचारात घेतलं गेलं, असं कधी झालंय का? हो, माझ्या फेलोशिपमधून ज्या लोकांनी काही सजेशन्स दिली असतील त्याच्यावर किंवा इम्प्लिमेंट झालेल्या आहेत गोष्टी किंवा ॲटलिस्ट प्लॅन तरी केले गेलेले आहेत किंवा ॲटलिस्ट दे आर आस्क्ड टू वर्क ऑन दोज थिंग्स. सो डेफिनेटली ज्या आयडियाज आहेत दे गेट इनकॉर्पोरेटेड. अच्छा, आणखीन 2 विद्यार्थी त्या बाजूला आहेत ज्यांना मी सोडलं होतं मगाशी, ते काम करत बसलेले आहेत त्यांचं त्यांना थोडं they are part of short term internship. They both are from Georgetown University. आपण काय केलं यावर्षी आपण फॉरेन युनिव्हर्सिटीज बरोबर पण टायअप केलं आहे. त्यामुळे हार्वर्ड आणि जॉर्जटाउन या दोन्ही स्कूल्सचे पब्लिक पॉलिसीचे स्टुडंट्स आहेत. तर हे दोघंही फॉरेन पॉलिसीच्या शाळेचे स्टुडंट्स आहेत जॉर्जटाउनचे आणि ते आपल्याबरोबर 1.5 महिना राहणार आहेत आणि दे आर गोइंग टू बी पार्ट ऑफ दिस द इंटर्नशिप. किती दिवसांपासून ते इथे आहेत म्हणजे तसं त्यांच्याशी बोलायला?
हां ते एक आठवडा झाला आहे. सो हाय. व्हॉट इज युअर नेम अँड हाऊ इज युअर एक्सपिरियन्स? My name's Deethi. My experience is pretty good. I've only been here for a week so far, but we've had the opportunity to actually experience a lot of things even in this short amount of time, which has been really cool. It's very high touch. You get to see how government works, which is, you know, as students in the United States, watching how an Indian state government can run is really, really cool. ओके. तिला लक्षात आलंय की 2 सरकारमधलं जे काम आहे आठवडाच झालेलं आहे, पण मला वाटतं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपण असं म्हणतो अनेकदा की परदेशातले लोक इथे येऊन काय करणार किंवा आपण परदेशात जाऊन काय करणार, पण ही जी विचारांची किंवा कामाची जी देवाणघेवाण आहे तिथलं कल्चर, तिथली कामाची पद्धती आणि इथे आपण ती कशी इम्प्लिमेंट करू शकतो, आपल्यासाठी ती कशी मर्ज करू शकतो, किंवा त्यांना वाटेल की इथलं काहीतरी शिकून कदाचित ही फेलोशिप प्रोग्राम ते तिथे सांगतील आणि तिथे तसं सुरू होईल, तर बदल होऊ शकतो. आणि खूप छान ही विचारांची देवाणघेवाण, मला वाटतं या देवाणघेवाणीतूनच अनेक गोष्टी नवीन घडतात आणि नव्याने जन्माला येतात, छान छान होऊ शकतात. एक दुसरा विद्यार्थी आहे. हाय. I'm Arjun Mehrotra, so I'm the other intern from Georgetown University, and I'm an Indian citizen, but I've lived abroad for many years. But I have a great interest in India and India's engagement with the world. So I thought this was a very good opportunity for me to explore how government like the Maharashtra government could increase its engagement with other countries. So I'll be doing research around FDI. And this is so far has been such a good opportunity for me because I've been able to see how the government can function. I've been able to see how the top bureaucrats, how top officers make decisions for the benefit of people. And it has really corrected some perceptions that I had coming in. So for me, it's been a very positive experience so far. थँक्यू. मला वाटतं आपण या दोघांची एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण विचारून घेऊया. जे परदेशातले आहेत त्यांना यायचं असेल तर नक्की. आपण काय केलं आहे की सध्या आपण हार्वर्ड युनिव्हर्सिटीबरोबर केनेडी स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी आहे, तर त्याच्याबरोबर आपण एक करार केला होता गेल्या वर्षी. मेक इन इंडिया आपण एक सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर पब्लिक पॉलिसी एस्टॅब्लिश करतो आहे. त्या अनुषंगाने आपण वर्षातनं 5 स्टुडंट्स केनेडी स्कूलचे म्हणजे जॉन एफ केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे 5 स्टुडंट्स आपण इकडे शॉर्ट ड्युरेशनसाठी बोलवतो. याच्या व्यतिरिक्त आपण जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीबरोबर पण ह्यांचे डीन आले होते. ही मेट द ऑनरेबल चीफ मिनिस्टर, आणि त्याच्यानंतर आपण एक छोटासा करार ह्यांच्याबरोबर पण केला आहे. आणि ह्याचं सर्वात महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह हे की आपले स्टुडंट्स गोईंग फॉरवर्ड आपण एक इंटरनॅशनल एंगेजमेंट आपण सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहे. सो आता सध्या तरी 2 युनिव्हर्सिटी आहेत आणि फॉरेन स्टुडंट्स ज्यांना इंटर्नशिपमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे तर त्यांना आम्ही केस बाय केस बेसिसवर आम्ही इव्हॅल्युएट करतो. बट दे आर पार्ट ऑफ अ शॉर्टर ड्युरेशन प्रोग्राम. दिस इज अन 11th month फुल टाईम एंगेजमेंट असते ही. तर या प्रकल्पात जर का यायचं असेल कोणालाही जगभरात तर त्यांना त्या 2 ॲप्लिकेशन डेडलाईनना फॉलो करावं लागतं. एक विद्यार्थी आपल्याकडनं राहिला होता, तो महत्त्वाचं काम करत होता म्हणून आपण त्याला तिथे सोडलं होतं आणि त्यांना हसायला येत आहे. मी विसरले नव्हत्या खरं तर. तो महत्त्वाचं काम करत होता म्हणून तो राहून गेला होता. हाय नमस्कार, माझं नाव तन्मय चंचीकर. मी बेसिकली MBA फायनान्स केलेलं आहे मी, आणि क्रिसिल रेटिंग कंपनीमध्ये मी 2 वर्षापासून काम करत होतो. आणि अचानक मला मुख्यमंत्री फेलोशिपची ॲडव्हर्टाईज मी बघितली. आणि राज्यात अनेक प्रश्न असतात, पेपरमध्ये अनेक रोज निगेटिव्ह बातम्या येतात सरकारविरुद्ध, विरोधक हंगामा करत असतात विधानसभेमध्ये, आणि असं वाटतं की आपण काहीतरी समाजासाठी देणं लागतो. आणि कदाचित हा एक मार्ग तो असेल की आपण या सरकारसोबत आपण पॉलिसी डिसिजनमध्ये असू द्या किंवा लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणे असू द्या, एक त्यांच्या विकासासाठी आपण काही खारीचा वाटा उचलू शकतो. आणि याच भावनेने, याच प्रेरणेने मी मुख्यमंत्री फेलोशिपमध्ये जॉईन होण्याचं ठरवलं आणि सुदैवाने मी सिलेक्ट पण झालो. आणि हा अनुभव माझ्यासाठी खूप आवश्यक आणि महत्त्वाचा पण होता, कारण माझा पर्स्पेक्टिव्ह खूप चेंज झाला. आपण म्हणतो की गव्हर्नमेंटचे लोक खूप काम करत नाहीत, आळशी असतात आणि एवढ्या भले 7व्या वेतन आयोगासाठी का मागण्या करत आहेत वगैरे वगैरे वगैरे. पण त्यांच्यासमोर पण खूप चॅलेंजेस आहेत. अनेक लोकांना अनेक वेगवेगळे कामं करतात, कोर्ट केसेस बघावं लागतं, RTIचं उत्तर द्यावं लागतं, वेगवेगळ्या मीटिंग्स अटेंड कराव्या लागतात, आणि त्याच्यामुळे टाईम मॅनेजमेंट करून हे लोक करत असतात. त्याच्यामुळे माझ्यामध्ये गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांसाठी पण आणि अधिकाऱ्यांसाठी पण एक पॉझिटिव्ह भावना निर्माण झाली, आणि ते उत्तम काम करतात हे जाणवलं. आणि निश्चितच ब्रॉड लेवलवर आपला पर्स्पेक्टिव्ह माझा निश्चित चेंज झालेला आहे, आणि आयुष्यामध्ये पुढे मला या अनुभवाचा खूप निश्चित उपयोग होईल हे मी निश्चित सांगतो.
मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतंय की अशा फेलोशिपमध्ये तरुण वयात सहभागी होता येतं, मुख्यमंत्री कार्यालयाशी जोडता येतं. ज्या गोष्टी मी पाहू शकले नाही जर्नलिस्ट म्हणून, त्या गोष्टी यांनी विद्यार्थी दशेत पाहिलेल्या आहेत आणि आता त्यांना काही त्यांच्या कॉन्ट्रॅक्टची, त्या 11 महिन्यांची काही चिंता नसणार आहेत. वेगवेगळ्या विभागातनं आलेले हे 50 विद्यार्थी होते आणि त्यांनी खूप छान पद्धतीने आपला अनुभव शेअर केलेला आहे. आणि मला वाटतं की आपण जेव्हा चिखलफेक करतो, आपण जेव्हा नावं ठेवतो, आपल्याला वाटतं एखादी गोष्ट होत नाही किंवा ती व्हायला पाहिजे, तर ती अशी ऑनलाईन चॅट करून किंवा नुसते पोस्ट करून होणार नाही. तर त्याच्यासाठी काय करता येईल हे प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून जर आपण काम केलं आणि करू शकलो तर मग काहीतरी गंमत आहे. ही मुलं मला वाटतं कीपॅडवर असणार आहेत, सगळ्यांकडे आयफोन मला दिसले, म्हणजे मी बघू शकले ते, आणि ते नक्कीच चॅट करतात, व्हॉट्सॲपवर असतात, फेसबुकवर असतात, ट्विटरवर असतात. पण त्या व्यतिरिक्त त्यांनी त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, ते म्हणजे जे आपण म्हणतो की राज्याचा विकास झाला पाहिजे आणि त्या विकासासाठी त्यांना कॉन्ट्रीब्यूट करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी ते केलेलं आहे त्यांच्या परीने, त्यांच्या वयानुसार, त्यांच्या अनुभवानुसार. आणि मला वाटतं या वयात राज्याचा आवाका येणं, राज्य समजून घेणं आणि त्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे 50 जे आहेत, हे 50च म्हणूयात आपण, हे 50 जे पुढे जातील, ज्या कंपनीजमध्ये जातील, मला वाटतं त्या कंपनीजना ह्यांच्यावर खूप नाज असेल, खूप गर्व वाटेल त्यांना सगळ्यांना. आणि या मुख्यमंत्री फेलोशिपला मी मिस केलंय, पण तुम्ही करू नका. 2च दिवस आहेत. प्रिया खान मॅडम तयार आहेत, त्या म्हणाल्या किती पण ॲप्लिकेशन्स येऊन देत, या नाही तर पुढे ॲटलिस्ट तो क्रायटेरिया पास करा. म्हणजे माझ्यासारखी भीती नाही वाटणार की आपण परीक्षा नाही पास होणार किंवा इंटरव्ह्यू नाही देता येणार. तर तुम्ही नक्की करा. खूप छान फेलोशिप प्रोग्राम आहे हा. मुख्यमंत्र्यांना भेटता येईल, त्यांच्या मीटिंग्स अटेंड करता येईल. बाय.